नमस्कार. वृंदावनी फॅशन कट्टा या चॅनलमध्ये आपले सर्वांचे खूप खूप स्वागत. इथे बघा 1.5 ते सव्वा इंच तुम्ही घेऊ शकता किंवा 1.5 इंच इथे तिरक्या अशा पट्ट्या आपण इथे घेतलेल्या आहेत, जी पायपिंग आपल्याला करायची आहे त्यासाठी. तर बघा तिरक्या पट्ट्या घेऊन आपण ते तिरकसच कट करून ह्या अशा प्रकारे जॉईन करायच्या आहेत. एकमेकावर ठेवून नाही जॉईन करायच्या. तिरक्या दाखवल्याप्रमाणे बघा मी अजून एकदा दाखवते. बघा अशा प्रकारे तुम्हाला या तिरक्या पट्ट्या ज्या आहेत त्या जॉईन करून घ्यायच्या आपल्या गळ्यासाठी. कोणत्याही गळ्याचा आकार असेल तर तुम्ही अशा प्रकारे व्यवस्थित अशी पायपिंग करू शकता. तर बघा आपला ब्लाऊज रेडी झालेला आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. एकदम छान परफेक्ट एकदम सोप्या पद्धतीने जरी तुम्ही बिगिनर असाल तरीसुद्धा व्यवस्थित असं तुम्हाला जमणार आहे. ठीक आहे. तर बघा अशा प्रकारे ब्लाऊज हा ठेवायचा आणि वरच्या बाजूने आपल्याला जी आपण क्रॉसपट्टी घेतली ती ठेवून एक पाव इंचपेक्षा थोडंसं जास्त आणि अर्धा इंचपेक्षा थोडंसं एक लाईन कमी अशा प्रकारे आपल्याला पूर्ण गळ्यावरती ही पट्ट्या ह्या जॉईन करून घ्यायच्या आहेत. एकदम सोपी पद्धत आहे. तुम्ही पहिल्यांदा जरी ट्राय केलं तरीसुद्धा परफेक्ट असं तुम्हाला हे जमणार आहे. तर बघा पूर्ण गळ्यावरती आपण व्यवस्थित असं हे तिरक्या पट्ट्या जॉईन करून घ्यायच्या आहेत. एकसारखं मार्जिन ठेवत पूर्ण गळ्यावरती व्यवस्थित असं आपण जॉईन करायचं. ठीक आहे. तर बघा आपलं हे पूर्ण होत आलेलं आहे. आपल्या चॅनलवरती खूप सोप्या पद्धतीने ब्लाऊजचे कटिंग, स्टिचिंग, नऊवारी साड्या, शाही मस्तानी साड्या किंवा वन पीस ड्रेस, साड्यांपासून वन पीस ड्रेस, स्लीव्स डिझाईन, लटकन डिझाईन असे खूप सारे व्हिडिओ एकदम सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते. तर चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला आपलं सबस्क्राईब करून ठेवा. ठीक आहे. इथे बघा पूर्ण गळ्यावरती आपल्याला छोटे छोटे कट देऊन घ्यायचे आहेत मध्ये, जेणेकरून आपला गळा जो आहे तो व्यवस्थित असा आपला तयार होईल. पूर्ण व्यवस्थित असा आपला गळा तयार होईल. तर त्यानंतर काय करायचं बघा, एकदम सोपी पद्धत, अशी पद्धत कोणीच सांगत नाही आपल्या पायपिंगसाठी. तर बघा आपण जेव्हा सुरुवातीला पायपिंग करतो तेव्हा आपल्याला ही अशीच पायपिंग करायची आहे. ही जर पायपिंग तुम्ही प्रत्येक वेळी ट्राय केली तर खूपच कमी वेळामध्ये फिनिशिंग सहित आणि अजिबात उलट पलट वगैरे आपली पायपिंग पडत नाही. तर त्यासाठी बघा काय करायचं, पूर्ण जे आपलं आतलं जे मार्जिन आहे तर ते मार्जिन पूर्ण आपला ह्याच्यामध्ये गेलं पाहिजे, जी शिलाई मारतोय त्याच्यामध्ये. ठीक आहे. तर हे जर तुम्ही असं केलं तर काय होतं, अजिबात गोट हा पालटा पडत नाही आणि एक्स्ट्राची जे कपडा राहणार आहे तो आपण इथे कट करून घ्यायचा. त्यामुळे पट्टी जर समजा 1.5 इंचाची जर झाली तर आपण इथे 1.25 इंच 1 इंचाचीच पट्टी आपली यूज होणार आहे, हे आपण लक्षात ठेवायचं आहे. परंतु घेताना थोडीशी 1.5 इंचाची पट्टी घेतली तरी चालणार आहे. तर बघा अशा पद्धतीने एक्स्ट्राचं जे आहे ते कट करायचं. हे कट करत असताना फक्त आपला सुरुवातीलाच प्रॅक्टिस नंतर काही नाही की हे ब्लाऊज वगैरे आपला कट होणार नाही याची आपल्याला व्यवस्थित काळजी घेत पूर्ण पायपिंग ही आपली तयार करून घ्यायची आहे. खूप सोपी, सर्वात सोपी पद्धत आणि एवढी सोपी पद्धत आहे की सोपी पद्धत असून पायपिंग ही आपली परफेक्टच अशी स्टेप बाय स्टेप तयार होते. आता इथे काय करायचं, फक्त जेवढी पायपिंग आपल्याला पाहिजे तेवढेच पायपिंग आपण इथे तयार करून घ्यायचे आणि त्यावर मधोमध फक्त टिप देऊन घ्यायचे. बाकी काहीही आपल्याला वेगळं करायचं नाही. बघा आता इथे थोडीशी मोठी पायपिंग आलेली आहे, तर अजून छोटी तुम्हाला जर पायपिंग घ्यायची असेल तरीसुद्धा तुम्ही इथे घेऊ शकता. बघा मी दाखवते, जेवढं तुम्हाला पाहिजे तेवढंच आपल्याला इथे पायपिंग फक्त वरच्या बाजूने आपल्याला जो आपण पट्टी तयार केली ती घ्यायची. ते बघा अशा पद्धतीने. तर अशा पद्धतीने जर तुम्ही पायपिंग केली तर परफेक्ट गळा, जर कस्टमरचे ब्लाऊज बिघडतात गळ्याच्या पायपिंगमुळे ब्लाऊजचं फिनिशिंग जातं, तर असं काहीही होणार नाही. आतल्या बाजूने सुद्धा व्यवस्थित असं आपलं फिनिशिंग येणार आहे, ते तुम्हाला पुढे मी दाखवतेच. बघा किती छान अशी परफेक्ट तुमच्या समोरच मी पायपिंग केलेली आहे. मी ही ट्रिक जी आहे, जेव्हापासून मी ब्लाऊज शिवायला शिकले तेव्हापासून हीच ट्रिकने मी पूर्ण सगळ्या ब्लाऊजवरती ही पायपिंग अशाच पद्धतीने करते. तर 5 मिनिटामध्येच आपलं पूर्ण पायपिंग आहे ते तयार होतं आणि काहीही वेळ लागत नाही प्रॅक्टिस नंतर. आता 2 वेळा आपल्याला गळ्यावरती टिप मारावी लागते, एवढंच आहे, बाकी काही नाही. डायरेक्ट जर तुम्ही केली तर पायपिंग पलटी पडते जर नवीन असाल तर.
नवीन जरी असाल आणि मी माझी प्रॅक्टिस भरपूर झाली आहे तरीसुद्धा मी अशाच पद्धतीने करते, कारण ही खूपच गॅरंटेड, म्हणजे कधीही कुठेही पालती पडत नाही. ठीक आहे, तर ही पायपिंग कशी वाटली, हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.